झी 24 तास एक पाऊल पुढे. चिट फंड दिवाळखोरीची गुंतवणूक तुम्ही आम्ही मिळवलेल्या कष्टाच्या पैशाचा कसा चुथळा होतोय जो वेस्ट बेंगॉलमध्ये झाला त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये 10,000 कोटी रुपये असे गुंतवलेले आता धोक्यादार अशा प्रकारची स्पष्ट सूचना आपल्याला किरीट सोमय्या यांनी केली. त्यापेक्षा सुद्धा अशा प्रकारच्या योजना कशा राबवल्या जातात हे सुद्धा आपल्याला भालचंद्र कांगो यांनी सांगितले. लक्षात ठेवा महाराष्ट्रातही हेच घडतंय. पश्चिम बंगालमध्ये मिळवलेले जे पैसे होते त्यातनं दुर्गा पूजा स्पॉन्सर केल्या गेल्या. आपल्याकडे सुद्धा तशा प्रकारे गणपती उत्सव, देवीचे उत्सव आणि गोविंदा स्पॉन्सर केले जातात आणि त्यातून आलेले पैसे, त्यातून मिळालेल्या पैशातनं पुढे मग एखादी अँब्युलन्स दे अशा प्रकारच्या आपल्याकडे घोषणांचा पाऊस पडतो. मला येते जयंत विद्वांस यांच्याकडे. जयंत विद्वांस, सुशिक्षित लोक सुद्धा 5 ते 44 3 महिन्यात बळी पडतात आणि सीयू मार्केटिंग असेल, स्पीक एशिया असेल, शेरेगर असेल, आपल्याकडे पूर्वीचं तुम्हाला आठवत असेल हजारो कोटींचे किंवा लिमोजिनचे मालक व्हा 30,000 कोटीचा घोटाळा होता. लोकांना पैशाचं इतकं वेळ आहे की आपण मूर्खासारखे पैसे गुंतवतात आणि आपल्या पैशाची बरबारी करून घेतात. काही पैसे मुळात कष्टाचे नसतातच. कष्टाचे पैसे असतात नसतात असं नाही. फक्त गंमत अशी असते की लोकांना फास्ट मनी आता हवाय. लोक शेअर बाजारात का जातात तर मला 1000 चे 2000 लगेच होतील आणि डे ट्रेडिंग हा त्यातलाच एक प्रकार आहे. कुठेही तुम्हाला पीपीएफचं व्याज हे बेसिक व्याज जर आपण धरलं, कारण ते टोटली टॅक्स फ्री आहे आणि त्याच्यापेक्षाही तुम्हाला जर 0.5% व्याज जास्ती मिळालं तर त्या प्रमाणात त्याच्यामध्ये जोखीम ही आलीच आली. मग तुम्हाला त्याच्यापेक्षा किती जास्त व्याज मिळतंय, 1%, 2%, 3%, तितक्या प्रमाणात त्याची जोखीम अजून 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 वाढत गेली. नोंदणीकृत कंपनी असेल तरी सुद्धा त्याची जोखीम आली. म्हणजे कुठच्याही गुंतवणुकीमध्ये जोखीम आहेच. आज तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पैसे गुंतवले तर आपल्याला मुद्दल सेफ असल्याची काळजी नाहीये. मुद्दल सेफ आहे कारण ते सरकारी ह्याच्यात आहे. पण उद्या व्याजाचे दर वाढले तर आपली गुंतवणूक ही कमी व्याजाने झाली आहे, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये व्याजाची जोखीम आहे. कुठच्याही गुंतवणुकीमध्ये जोखीम ही आहेच आहे. तुम्ही अशी अनेक लोक पाहिलेत का की ज्यांनी चिट फंडात पैसे गुंतवले आणि ते बुडाले? चिट फंडात प्रत्येक वेळेला पैसे बुडतातच असं नाही. दक्षिण भारतातील मद्रासमधील श्रीराम चिट फंड म्हणून ऑर्गनायझेशन आहे. अतिशय चांगल्या पद्धतीत ते काम करतायत. आजपर्यंत गेली 15-20 वर्षात मी तरी ऐकलेलं नाही की त्यांच्याकडचे पैसे बुडालेले आहेत. शेवटी ते तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 5 ते 44 करणारी योजना जगात असू शकत नाही हे तर तुम्ही मान्य कराल. बरोबर. निष्णात अर्थ सल्लागारात मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की एक मुदत आपण ठेवतो, पैसे ठेवतो, त्याची एक मुदत असते. त्या मुदती आधी जर अनेक लोकांनी पैसे एकत्रित्या काढले तर अशा प्रकारची योजना कोसळू शकते? 100% कोसळणार. बेसिकली तुम्ही पैसे ज्या वेळेला एखादी संस्था घेते त्यावेळेला ती संस्था समोर कुठे गुंतवते त्याच्यावरती तुम्हाला ते पैसे परत मिळणं अवलंबून आहे. म्हणजे एखाद्या बँकेने जरी तुमच्याकडनं ठेव स्वरूपात पैसे घेतले तर ते दुसऱ्या कोणाला तरी कर्ज देणार आहेत आणि त्या तुमच्याकडनं 10% घेतले आणि त्यांनी 15% जर ठेवले तर त्यांचं 5% त्या व्यवसायाचं मार्जिन झालं. आणि हे किती कोटीवरती हा व्यवसाय ते करतायत त्याच्यानुसार ते 5% मार्जिन वाढत जाणार आहे त्यांचं. अशा स्वरूपात कुठच्याही चिट फंड असो किंवा कुठच्याही संस्थेने घेतलेले पैसे समोर कुठे गुंतवतायत, त्यांचा व्यवसाय काय आहे हा विचार न करता एकूणच आपल्याकडे अर्थसाक्षरता कमी असल्यामुळे अशा प्रकारच्या योजनांना सर्वसामान्य माणसं बळी पडतात आणि आपल्या कष्टाचे सुशिक्षित लोक सुद्धा बळी पडतात. म्हणजे मला भालचंद्र कांगो यांना प्रश्न विचारताय. भालचंद्र कांगो, अशा प्रकारच्या योजना सरकारी आश्रयाशिवाय किंवा जे नोकरशाह असतात त्यांच्या पाठिंब्याशिवाय चालू शकत नाहीत अशा प्रकारचा एक मतप्रवाह आहे. काय सांगाल आपण? तो अनुभव आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की डायरेक्टली काही ठिकाणी असतात, परंतु असे जे पॉन्झी स्कीम चालवणारे लोक असतात त्यांना नोकरशहाचा, सेलिब्रिटीचा, राजकीय पुढाऱ्यांचा सहकार्य आणि आशीर्वाद लागतो आणि राजकीय पुढारी छोट्या फायद्यासाठी, तत्कालिक फायद्यासाठी अशा प्रकारचे आशीर्वाद द्यायला तत्पर असतात आणि त्यामुळे घडतं. म्हणजे कुठलाही मंत्री आपल्याला बोलवल्यानंतर त्या कंपनीमध्ये आपण जावं की नाही, त्याच्या मागे काय हेतू असेल याचा विचार करत नाही. तो म्हणतो लोकांची स्कीम आहे, जाऊ आपण. लोकप्रिय होण्याचा तोच एक मार्ग असतो किंवा आपण लोकप्रिय आहोत म्हणून आपल्याला लोक बोलवतात, अशा प्रकारची ती भावना असते. आणि नेमकं समाजामधल्या अशा लोकांचा स्थानाचा उपयोग करून अशा स्कीम राबवल्या जातात ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सेलिब्रिटीज आणि त्याचबरोबर राजकीय पुढारी यांच्यावरती एक फार मोठी सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यांनी या संदर्भामध्ये स्वतःसाठी काही निकष आखून घेतले पाहिजेत.
आणि ते जर आखले नाहीत तर सर्वसामान्य माणसाची फसवणूक झाली तर त्याचा दोष निश्चितपणे अशा काहीसा राजकीय पुढाऱ्यांवर जातो. निश्चित भालचंद्र कांगो, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. मला किरीट सोमय्या यांच्याकडे. किरीट सोमय्या, आपल्याला सीयू मार्केटिंग माहितीये, लिमोजिन मार्केटिंग माहितीये, अशा प्रकारच्या अनेक योजनांना बळी पडलेला महाराष्ट्र आहे. हे आरोपींना शिक्षा होते का? काही मोकाट सुटलेले दिसतात आम्हाला. मला खरंच इथूनच सुरुवात करायची होती. आत्ता ब्रेकमध्ये मला पुणे जिल्ह्यातल्या एका गृहस्थांचा फोन आला, माहिती दिली. माझं मराठी एवढं चांगलं नसेल, परंतु आमच्या चर्चेत उपस्थित आहेत ना, त्यांना फक्त त्या मराठीची म्हणी जी आहे आठवण करून देतो. झोपी गेलेला जागा झाला. आता झोपेचं चोंग करतोय असं मला म्हणायचं नाहीये. पुणे जिल्ह्यातले शिरूर, हडपसर, बारामती परिसरात जे नरके प्रकरण घडलं, हे हर्षवर्धन पाटीलला तोंडपाठ आहे. 5% ते 10% मंथली रिटर्न शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करणार ब्लू चिप फायनान्स अशीच पोन्झी कंपनी 500 कोटी रुपये गोळा केले. आणि काय केलं हर्षवर्धन पाटलांच्या सरकारने? त्याचा सगळे हात वर केले 500 कोटी रुपये लुटून, आणि ते नरकेला 2-4 दिवस पोलीस कस्टडीत ठेवलं, जामिनावर सोडलं. आता नरके मजा करतायत, 500 कोटी रुपये घेऊन गायब झाले. आणि याचा अधिकांश पैसा पुणे जिल्ह्यातल्या छोट्या गुंतवणूकदारांचा बुडाला. म्हणजे मुद्दा असा आहे, हे सगळं राजकीय नेत्यांचा माहिती आणि ज्ञानाचा अंतर्गत होत आहेत. आर पाटील, आबा पाटलांबरोबर माझ्या 10 मीटिंग झाल्या. स्पीक एशिया नंतर तर 4 मीटिंग झाल्या. ही सगळी माहिती आहे त्यांच्याकडे. हो, झी 24 तास, एक पाऊल पुढे.